लहानशा गावात सखू नावाची एक म्हातारी बाई राहत होती। गावाच्या चारही बाजूला दाट जंगल होतं। सखू जरी म्हातारी असली तरी ती अतिशय चतुर होती। सखूला एक मुलगी होती। मुलीचं लग्न होऊन ती जंगलापलीकडे दुसऱ्या गावात राहत होती। एके दिवशी सखूच्या मनात विचार आला, बरेच दिवस झाले मुलीची भेट झाली नाही, मग आपणच तिला का बरं जाऊ नये। सखूनी मुलीच्या आवडीचे अनेक पदार्थ तयार केले आणि आपला प्रवास सुरू केला। सखू जंगलातून चालत होती। जंगल घनदाट झाडांनी आणि अनेक प्राण्यांनी भरलेलं होतं। काही वेळ पायी चालून सखू थकली आणि आराम करायला बसली। तिला भूकही लागली होती। तिने खाऊचा डबा उघडला, पण तेवढ्यात तिने समोरच्या झाडीतून विचित्र आवाज ऐकला। समोर पाहते तर काय, एक भला मोठा लांडगा उभा होता। खरं तर सखू खूपच घाबरली होती, पण तिने आपली भीती दाखवली नाही। तिने लांडग्याला विचारलं, काय रे बाबा, तुला काय हवंय? लांडगा म्हणाला, मी उपाशी आहे, आता मी तुला खाणार। सखू चतुर होती। ती म्हणाली, लवकर खाऊन टाक रे बाबा मला, कारण मी म्हातारी अशक्त बाई, तुझ्या समोर माझा काय निभाव लागणार। पण असं आहे की जर तू आत्ताच मला खाल्लंस तर तुला फक्त अशक्त हाडच मिळतील, पण तू मला जाऊ दिलंस तर मी लेकीकडे जाईन, चांगलं चुंगलं खाईन, जाडजूड होईन, मग तू मला खा। लांडग्याने विचार केला की आजीबाई अगदी बरोबर बोलते, पण तो म्हणाला, अगं पण तू नक्की परत येशील ना? हो रे बाबा, माझा विश्वास ठेव। लांडग्याने तिला जाऊ दिलं। सखूने आपला पुढचा प्रवास सुरू केला। थोडं पुढे जाताच तिच्या समोर एक वाघ आला। वाघ म्हणाला, अरे वा, आज एकदम झकास जेवण मिळणार। ए आजीबाई, चल देवाचं नाव घे, म्हणजे मी तुला खायला मोकळा। सखूनं मनाशी ठरवलं, त्या लांडग्यासारखं या वाघोबालाही मूर्ख बनवायचं। सखू म्हणाली, मी अशक्त म्हातारी, तुझ्या समोर माझा काय निभाव लागणार? चल एकदाचा फस्त करून टाक मला, पण आधी मी जे काय सांगते ते ऐकलंस तर बरं होईल। वाघ म्हणाला, जे काही बोलायचंय ते लवकर बोलून टाक। तू आत्ताच जर मला खाल्लंस तर तुला फक्त हाडच चघळावी लागतील, पण तू मला सोडून दिलंस तर मी लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तू मला खा। वाघ म्हणाला, एवढं चांगलं जेवण सोडून द्यायला मी काय तुला मूर्ख वाटतोय? ठीक आहे बाबा, तुला म्हातारी हाडच खायची आहेत ना, मग खाऊन टाक एकदाचा मला। आता मात्र वाघाने थोडा विचार केला। म्हातारी बरोबर बोलते। तो म्हणाला, तू परत यायचं वचन दे, मी नक्की परत येईन। वाघाने तिला जाऊ दिलं। तिनं पुढचा प्रवास सुरू केला। थोड्याच अंतरावर तिच्या समोर एक सिंह उभा राहिला। सिंहाने विचार केला, चला जेवणाची सोय झाली, आणि तोही एक मानव, म्हणजे नक्कीच चवदार भोजन। ए आजीबाई, पळायचा प्रयत्न करू नकोस, अगदी सरळ उभी राहा। सखूनं विचार केला, अरे बापरे, आता या सिंहालाही फसवावं लागणार। हे जंगलाच्या राजा, मला लवकर खाऊन टाक, मी अशक्त म्हातारी, तुझ्या समोर काय तग धरणार? पण हो, माझी एक विनंती आहे, जरा ऐकून घेशील का रे? गप्प उभी राहा, माझ्याकडे वेळ नाही। अरे जरा बघ माझ्याकडे, मी किती अशक्त, घर उभीही राहू शकत नाही, मला खाऊन तुला काय मिळणार? फक्त हाडकं। मी माझ्या मुलीच्या घरी जाते, तिथे जाऊन छान छान खाईन, जाडजूड होईन, मग तू मला खा। ए आजीबाई, कोणाला फसवतेस? जंगलाच्या राजाला?
जशी तुझी मर्जी. चल लवकर खाऊन टाक एकदाच. आता मात्र सिंहाने थोडा विचार केला. आजीबाई बरोबर बोलते. तू नक्की परत येशील ना? मला वचन दे. हो रे बाबा, तू एवढ्या विश्वासाने मला जीवनदान देतोस म्हणूनच मी परत येईन. सखूनी देवाचे आभार मानले आणि ती पुढच्या प्रवासाला लागली. जंगल मागे टाकून ती मुलीच्या घरी सुखरूप पोहोचली. आईला बघून मुलीला खूप आनंद झाला. दोघींनी एकत्र भोजन केलं. सखूनी मुलीला जंगलात घडलेल्या गोष्टी सांगितल्या. मुलगी म्हणाली, देवाच्या कृपेने तू सुखरूप आलीस. आता आरामात राहा. सखू मुलीच्या घरी मजेत राहत होती. चांगलं खात होती, पीत होती, सुखात राहत होती. काही दिवसांनी तिला आपल्या गावाची आणि घराची आठवण येऊ लागली. तिने मुलीला सांगितलं, तू मला छान पाहुणचार केलास, पण आता मला माझ्या घरी परत जायचं आहे. पण तेवढ्यात तिला लांडगा, वाघ आणि सिंह आठवले. ती मनातून खूप घाबरली, पण तिची मुलगी तिच्यासारखीच चतुर होती. ती म्हणाली, ए आई, अजिबात घाबरू नकोस, मला एक छान युक्ती सुचलीये. तिने आपल्या बागेतला एक मोठा भोपळा आणला. तो भोपळा आतून पूर्ण रिकामा केला. ती आपल्या आईला म्हणाली, तू या भोपळ्यात बसून प्रवास कर आणि वाटेत ती जनावरं आडवी आली तर त्यांना म्हणावं, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. सखूनी भोपळ्यात बसून आपला परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत तिला सिंह भेटला. सिंहानी भोपळ्याला अडवलं आणि विचारलं, काय रे भोपळ्या, तू एखाद्या म्हातारीला बघितलंस का? तिने काही दिवसात परत यायचं वचन दिलं होतं. भोपळ्याने उत्तर दिलं, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. सिंह चकित झाला आणि त्यांनी भोपळ्याला जाऊ दिलं. थोड्याच अंतरावर भोपळ्याला वाघाने अडवलं. चालणारा भोपळा पाहून वाघही चकित झाला. काय रे भोपळ्या, तू एखाद्या म्हाताऱ्या बाईला बघितलंस का? भोपळ्याने उत्तर दिलं, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. वाघाने भोपळ्यावर विश्वास ठेवला आणि त्याला जाऊ दिलं. थोडं दूर गेल्यावर वाटेत तिला लांडगा दिसला. चालणारा भोपळा पाहून तोही चकित झाला. त्याने विचारलं, ए भोपळ्या, तू एखाद्या आजीबाईला पाहिलंस का रे? ती याच वाटेने परत येणार होती. भोपळ्याने उत्तर दिलं, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. लांडग्यानेही भोपळ्याला जाऊ दिलं. भोपळ्यात बसलेली सखू आता आरामात आपल्या गावाकडे जाऊ लागली. तिने लांडगा, वाघ, सिंह सगळ्यांना चांगलंच फसवलं होतं. आणि हो, सखूच्या चतुर मुलीमुळे तिचे प्राण वाचले बरं का. अशा प्रकारे सखू सुखरूप घरी पोचली आणि आनंदाने राहू लागली.